संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा फळा येथील संत मोतीराम महाराज दिंडीत भक्तीचा महापूर प महादेव महाराज केंद्रे यांचे कीर्तन संपन्न। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा ता पालम यांची दिंडी क्रमांक 49 सध्या वारकरी भक्तिरसात न्हावून निघाली आहे। आज दुपारी 11 ते 1 या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार प महादेव महाराज केंद्रे माया कोळकोळीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने उपस्थितांची मने जिंकली। भक्तिमय वातावरणात रंगला कीर्तन सोहळा। कीर्तनाच्या माध्यमातून महादेव महाराज केंद्रे यांनी मांडलेले विचार आणि अभंगवाणीने पालखी सोहळ्यातील वातावरण चैतन्यमय झाले होते। या सोहळ्याला महाराष्ट्रातील दिग्गज कलाकारांची साथ लाभली। संगीत विशारद मोतीराम बुवा मोहिते यांनी आपल्या खणखणीत आवाजातून मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात वारकरी भजनाची जादू कशी निर्माण केली याची प्रचिती उपस्थितांना आली। तसेच वारकरी संप्रदायाच्या नियमांचे काटेकोर पालन करणारे गायन सम्राट प दिगंबर बुवा कदम यांच्या साथसंगतीने कीर्तनाची रंगत अधिकच वाढली। मान्यवरांची उपस्थिती आणि समितीचे यशस्वी नियोजन या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संत मोतीराम महाराज संस्थान समितीने विशेष परिश्रम घेतले। या प्रसंगी भगवानरावजी लोखंडे सोनेकर, संस्थानचे व्यवस्थापक प मारुतराव फळेकर, प विठ्ठलराव कदम, मंचकराव पौळ, संभाजी पाटील यांच्यासह अनेक वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वारकरी संप्रदायाची परंपरा आणि शिस्त पाळत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे। अशाच ताज्या आणि भक्तिमय घडामोडींसाठी आमच्या K1 न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा। प्रतिनिधी तुकाराम हरिहर जोगदंड, K1 न्यूज महाराष्ट्र लोहा।